पुण्यातल्या हॉटेलमध्ये नशेचा बाजार पाहायला मिळाला। फर्ग्युसन रोडवरील हॉटेलमध्ये नशा पार्टी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आहे आणि या ठिकाणी आता आंदोलनाला देखील सुरुवात करण्यात आली आहे। सामान्य माणूस, पुणे शहरामध्ये नोकरी करणारा नोकरदार माणूस, पुणे शहरामध्ये छोट्या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करणारा एक वर्ग आहे। परंतु अशा घटनांच्या माध्यमातून आपण पाहतोय की काल सुद्धा अनेक राजकीय मंडळी या विषयामध्ये टिप्पणी करतात, पण मला असं वाटतं की सरकार म्हणून सरकार या विषयामध्ये जे काम करणं आवश्यक आहे ते राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी करतीलच, पण पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, संबंधित जी खाती या विषयाला संबंधित आहेत अशा सर्व खात्यांमधल्या कुचकामी अधिकाऱ्यांनी या विषयामध्ये ठोस पाऊल उचलणं आवश्यक आहे। आणि मी या निमित्ताने असा इशारा देतो की जर पोलीस प्रशासन, महानगरपालिका या विषयामध्ये काही करणार नसेल तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता रस्त्यावरती उतरेल आणि पुणेकरांना जे हवं आहे, पुण्यातली पब संस्कृती हद्दपार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो। आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो। मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मी आपले डीसीपी झोन 1 गिल साहेब यांना अशाच पद्धतीने एक निवेदन दिलं होतं। त्यात विषय असा होता की पुण्यातील शाळांच्या बाहेर असणाऱ्या पान टपऱ्या, तिथं चालणारे धूम्रपान किंवा गुटख्याचे अड्डे हे पोलीस का उद्ध्वस्त करत नाहीत। अनेक शाळांच्या बाहेर अशा पद्धतीने गुटखा आणि धूम्रपान सर्रासपणे चालू असतं। पुण्यामध्ये अशा पद्धतीने ड्रग्सची विक्री ही खुलेआम होते। अनेक हॉटेल्समध्ये, अनेक बारमध्ये, अनेक पब्समध्ये हे राजरोसपणे आढळते। या विषयामध्ये काल पोलिसांनी काही कारवाई केली, संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं, परंतु माझं म्हणणं या विषयात असं आहे की छोटे मासे गळाला लागतात। या विषयामध्ये संबंधित जो अधिकारी असेल याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी सुद्धा आम्ही राज्य शासनाकडे करणार आहोत। आणि पुण्यातलं पब संस्कृती, पुण्याचं कल्चर हे सांस्कृतिक आहे, सांस्कृतिक ओळख आहे। आपण पाहतो की गणेशोत्सवामध्ये 10 नंतर साधे स्पीकर लागले, कुठेतरी गणेशोत्सवामध्ये उत्सव चालू असेल तर हेच अधिकारी तातडीने येऊन 10 नंतर हे बंद करतात। आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।